गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पुणे पोलीस सुद्धा सज्ज झालेले आहेत। पुणे पोलिसांचं नेमकं नियोजन कसं असणार आहे, कुठले रस्ते बंद आहेत, त्याचबरोबर सुरक्षा कशी असणार आहे, या सगळ्यावरतीच बोलणार आहोत। माझ्याबरोबर झोन 1 चे डीसीपी कृषिकेश रावले सर आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीतच कुठले रस्ते बंद असणार आहेत, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण प्रायमरी काय काय केलं आहे? ओव्हरऑल जर बघायला गेलं मॅडम, आपली ही जी विसर्जन मिरवणूक होते जी झोन 1 मध्ये होती ती प्रामुख्याने या 4 रस्त्यांवर होते। पहिला आहे पिवळ्यामध्ये आपला लक्ष्मी रोड, हा इथे आहे किलकर रोड, हा निळ्यामध्ये आहे कुमटेकर मार्ग आणि इकडे जो आहे टिळक मार्ग। ठीक आहे, तर हे सगळे जे रोड आहेत ते प्रामुख्याने बंदच असणार आहे। सिमिलरली पण काय असतं की हा जो छत्रपती शिवाजी महाराज रोड आहे जो रामेश्वर चौकच्या खाली इथे जे चौकपासून आहे, हा सगळा जो रोड आहे इथे सगळे गाडे लागलेले असतात। गाडे म्हणजे मंडळांचे मांडवण, त्यांचे ते रथ गाडे ट्रॅक्टर ते ज्या प्रकारे सजावट करतात ते लागलेले असतात। सिमिलरली हा याच्यावर पण इथपर्यंत टिळक पुतळ्यापासून बेलबाग चौकापासून इथे सगळे गाड्यांचे जाण्याचे मार्ग असतात। तर हे सगळं जर तुम्ही नजरेमध्ये घेतलं तर आपल्याला कळतं आहे की फारसा काही मुवमेंटसाठी चान्स आपल्याला मिळत नाही। आता या शास्त्री चौक असेल किंवा हे जे रस्ते आहे इथे काय टू व्हीलरची काय छोटी मोठी मुवमेंट होणं पॉसिबल आहे, पण इकडून डायरेक्ट इथे क्रॉस करणं असं काही पॉसिबल नाही। हे सगळे रस्ते तिथे तेव्हा व्हेहिक्युलर मुवमेंटसाठी ॲब्सोल्युटली बंद ठेवलेले असतात। ठीक आहे, कारण की गर्दी एवढी असते का तिकडे कोणतीही गाडी निघणं कोणतीही गाडी जाणं हे लोकांसाठी पण धोकादायक आहे आणि कोणाचं त्याच्यामध्ये काही जीवघात असं काही होऊ शकतो। याच्यासाठी आम्ही सगळं बंद ठेवलेलं आहे। कोणीही या मार्गांवर आणि या सगळ्या रस्त्यांवर बिलकुल पण गाडी घेऊन येऊ नका। आणल्यास पोलीस त्यांच्यावर कारवाई करेल, हे आम्ही सर्क्युलर पण जाहीर केलेलं आहे की हे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत। मॅडम, याला मग दुसरा पर्यायी मार्ग कोणते असतील किंवा फारच वॉकिंगच जायचं आहे का किंवा मग? नाही, कसं आहे मॅडम, आता हे वर्षानुवर्ष होणारी गोष्ट आहे। आता पुणेकरांना ऑलरेडी सगळ्यांनाच माहिती आहे की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, तरी पण मी रिइन्फर्साइज करतो की आता हे जे मार्ग आहे तुम्ही त्यांना क्रॉस नाही करू शकत, तुम्ही त्यांच्यावरनं नाही जाऊ शकत, तर तुम्हाला कुठे ना कुठून जे पण तुमचा प्लॅन आहे, आता एक्झॅक्ट मी तुम्हाला सिच्युएशन बेस सांगता नाही येणार। त्यांची काय सिच्युएशन, त्यांना कोथरूडवरनं कुठे जायचं असेल तर त्यांनी मग तसं स्वारगेट मार्गे तिकडे वरती जाऊन सर्क्युलर मार्गे जाता येईल, किंवा ज्यांना जिथून तिथे जायचं आहे तर सर्क्युलर मार्गे त्यांना ते घेता येईल। आता हर एक व्यक्तींसाठी आपण या व्हिडिओमार्फत नाही सांगता येणार, पण एक थोडक्यात सांगायला गेलं तर सर्क्युलर मार्ग जे आहे या एरियाला कव्हर करणारे, तर तिकडून तुम्ही करू शकता। बाकी सर, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करतोय? कारण आपण यावेळेस खूप ॲडव्हान्स असलेले कॅमेरे घेतलेले आहेत, व्हॅन्स आहेत आपल्याकडे, सो त्याच्या माध्यमातून किती पोलीस असणार आहेत आणि सुरक्षा कशी असते? पहिली गोष्ट पोलिसांचं सांगायला गेलं मॅडम, यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त आपण बंदोबस्त लावतो आहे। साधारणतः 2500च्या वरती होमगार्ड आणि अंमलदार आपण या बंदोबस्तमध्ये लावणार आहेत। वरतून अधिकाऱ्यांची संख्या पण वाढलेली आहे। यावेळेस DCPंची संख्या जागेजागी वाढवलेली आहे। ॲडिशनल CP सरांच्या आदेशाने यांना पण काही ना काही रिस्पॉन्सिबिलिटीज देण्यात आलेली आहेत। टेक्नॉलॉजीच्या साईडने आपण जर बघायला गेलं तर इथे आपण AI बेस्ड कॅमेराज लावलेले आहेत। जागेजागी आपण लाईटनिंग वगैरे करून ठेवलेली आहे, जे मागच्या वर्षी नव्हते। यावर्षी आम्ही पोलीस आणि मनपानी उपक्रम घेऊन सगळे रोड दुरुस्ती वगैरे केले आहेत की मंडपांना त्रास नाही होणार। नंतर मग आमचे MSV व्हेकल जे आहे, ड्रोन कॅमेराज आहे, हे यांची पण तैनाती केली जाणार आहेत। वरतून आमचे पथक वगैरे सुरक्षेसाठी स्पेशल जे पथक वगैरे असतात, अलग अलग पथक बनवलेले आहे। महिला दक्षतेसाठी पथक बनवलेली आहे, छेडछाडसाठी पथक बनवलेली आहे। त्याच्यानंतर मग जे चोरी वगैरे करण्याचे असतात, नार्कोटिक सेलवाले जे पथक असतील, किंवा अलग या ज्या एरियामध्ये काही कोणी काही करत असेल, स्पेशली अजून एक फोकस आमचा लिकर बेस्डवर असतो की दारू पिऊन कोणी ना कोणी करतात, तर त्यांचे मशीन घेऊन आमचे पोलीस तैनात असतील। नंतर मग दारू बंदी तर केलेलीच आहे, हे एन्फोर्स करण्यासाठी पण आम्ही रात्री 12 वाजपासून सज्ज असू। अशा प्रकारे व्यवस्थित तयारी केलेली आहे या वर्षासाठी। सर, आपण यावेळेस गणेश मंडळांना सुद्धा काही नियम घालून दिलेले आहेत, म्हणजे 2पेक्षा जास्त पथकं नको आहे, ढोलांची संख्या सुद्धा कमी हवी आहे। या सगळ्यामध्ये जर कुणी काही अनुचित केलं किंवा जर नियम मोडले तर त्यांच्यावरती कारवाई कशी होणार आहे, कधी होणार? बरोबर, आता आपण सर्व मंडळांसाठी एक नियम तर बनवून दिले आहे, त्याची नियमावली आपण सगळ्यांमध्ये सर्क्युलेट केलेली आहे। सगळ्या प्रेसला आपण ही प्रेस नोट पण आपण दिलेली आहे, त्याच्यामार्फत सगळ्यांना कळलेलं आहे। मी सगळ्या मंडळांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी नियम पाळायला पाहिजे। नाही जर पाळण्यात आले तर याचा परिणाम तुम्हाला पुढच्या वर्षीच्या मिरवणुकीमध्ये दिसेल। जसं मागच्या वर्षी ज्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केला, यावर्षी त्यांना आम्ही मिरवणुकीत सहभाग होऊ देणार नाही।
तसंच जर यावेळेस ज्यांनी नियम तोडले, जसं आम्ही दिलेले 2 पथकं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, आम्ही पास सिस्टीम पण केलेले आहेत. जर ते असेल तर त्या पास आम्ही तो पास एक्सेप्ट करणार नाही आणि त्या मंडळाला पुढे जाऊ देणार नाही. एक तर एन्फोर्समेंट हे राहील. दुसरं एन्फोर्समेंट अजून पण आहे की जर त्यांनी उपद्रव काही केला तर पुढच्या वर्षी मिरवणुकीसाठी त्यांना पास मिळणार नाही. तर असे सगळे टास्क त्यांना दिलेले आहेत. पण जास्त काही अशी गरज पडत नाही, कारण आम्ही बघितलं आहे पुणेचे जे पुणेरी सगळे आपले मंडळ आहेत आणि सगळे प्रबोध नागरिक असल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात फॉलोच होता. इकादुका आपण जे म्हणतो की काही मंडळ काही तरुण पिढी असते, कधी कधी भरकटवून जाते, असं काही कामं करतात, त्यांच्यासाठी हीच वॉर्निंग आहे की पुढच्या वर्षी मग तुम्हाला काय पास आम्ही मिळणार नाही. यावर्षी गुन्हा दाखल होईल, गुन्हा पण फेस करायला लागेल. पुढच्या वर्षी तुम्हाला पास मिळणार नाही, मिरवणूक काढता येणार नाही, अशा प्रकारचं आहे. सर, विसर्जन मिरवणुका लवकर संपवाव्यात यावरती बरंच काही बोललं गेलं. म्हणजे अगदी 2 महिन्यांपासून पुणे पोलीस दल आणि गणेश मंडळांमध्ये चर्चा वगैरे सुरू आहेत. तर त्यासाठी आपण कसं करतो आणि किती वेळात मिरवणूक संपवावी असं काही टार्गेट वगैरे आहे? मॅडम, तुम्ही जर ते प्रेस नोट बघितले असेल त्याच्यामध्ये डिटेल दिलेले आहे, कोणत्या मंडळाने किती फेस कोणत्या मंडळाने किती टाईम घ्यावं. त्याच प्रकारे मागची सगळी मंडळे त्यांना पण तोच टाईम टेबल तसाच प्रकारचा टाईम स्लॉट लागू होतो आणि लवकरात लवकर फिनिश करण्याचा आहे बंदोबस्त अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे की लवकरात लवकर त्यांना पुल आणि पुश दिला जाईल. म्हणजे पुढचं जर खोंडाजी बाबा चौक असेल, अलका टॉकीज असेल, इथून पुल केला जाणार आणि बेलबागवरनं पुश केला जाणार. तर अशा प्रकारे बंदोबस्तचं नियोजन आहे. आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर यावेळेस मिरवणूक संपेल. हे करण्याचं कारण एक होतं की खूप साऱ्या मंडळांचं बोलणं होतं की त्यांना त्याच्या मागच्या वर्षी खूप वेळा मिरवणूकमध्ये थांबावं लागलं, ते पण त्रासलेले होते. तर सगळ्यांची विनंती होती की लवकरात लवकर संपावी आणि याच्यासाठी प्रशासनाने याची दखल घेत सगळं नियोजन करून दिलेलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. DCP म्हणून तुमचं हे पहिलं वर्ष आहे आणि झोन 1 जिथे मानाचे गणपती आहेत, मोठे गणपती आहेत, तुमच्यासाठी स्वतःसाठी काही चॅलेंजिंग असं वाटतंय? मॅडम, पूर्ण गणपती उत्सव हा एक मोठा चॅलेंज आहे. मी पुण्याचा कधी एक्सपिरियन्स तसा नव्हता, बट पुणेमध्ये आलो, नवीन गोष्टी शिकल्या. या 1.5 महिन्यातच मला सगळ्या गोष्टी भरपूरशा कळाल्या. मार्गांचे नावं कळले, चौकांचे नावं कळाली, त्याच्यानंतर मंडळांची भेटी झाली. अद्यापर्यंत मी 101 मंडळांना भेट दिली असेल या जवळच्या याच्यानंतर. मग धावती भेट देता देता असे 201 मंडळ झाले असतील मॅडम. सगळ्यांची ओळख झाली, नावानिशी त्यांना माझं नाव कळालं, माझा चेहरा कळाला, मला त्यांचं नाव आणि चेहरा कळाला. तर हे सगळं चॅलेंज, मी म्हणतो चॅलेंज तर होतं, पण एवढा आनंद झाला मला हे काम करताना. चॅलेंज एक मजा बनत गेली. चॅलेंज जे आहे त्याच्यात एक आनंद येत गेला. अजून काम करण्याची इच्छा झाली आणि हे चॅलेंज आता चॅलेंजसारखं नाही राहिलं. आता फक्त एवढंच आहे की किती चांगल्या प्रकारे आपण मंडळांसाठी सेवा करू शकतो. तर हे एक आहे. नक्कीच, धन्यवाद सर. आपण बघतोय की पुणे पोलीस दल आता सज्ज झालेलं आहे. गणेश विसर्जन मिरवणुका लवकरात लवकर संपवायच्यात, निर्विघ्नपणे संपवायच्या आहेत. त्यासाठी टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाते. पुणे पोलिसांची खरं तर संख्यासुद्धा वाढवली आहे, बंदोबस्त वाढवला आहे. सगळ्याच दृष्टिकोनातून गणेश विसर्जन मिरवणुका अगदी सुव्यवस्थेमध्ये पार पाडण्यासाठी पुणे पोलीस आता सज्ज झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे हे सगळंच नियोजन आणि त्याची अंमलबजावणी गणेश विसर्जनाच्या प्रत्यक्ष दिवसा कशी होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.